कमी एकदा तुम्ही आयुष्यात QMTI मध्ये येऊन माझ्या जवानांशी जर तुम्ही इंटरॅक्शन केलं, त्यांच्या समस्या बघितल्या, तर तुम्हाला असं वाटेल की माझं दुःख तर काहीच नाहीये. जर सैनिक आपले हात-पाय गमावून किंवा व्हीलचेअरवर बसून सुद्धा जर तो ऑलिम्पिकपर्यंत खेळायला जाऊ शकतो. हात नसलेला सैनिक स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये इंटरनॅशनल लेव्हलवर जाऊ शकतो. एक व्हीलचेअरचा जवान जर खूप मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो. तर ही क्षमता तर प्रत्येकच याच्यामध्ये आहे. फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही काहीही करू शकता, असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळे कुणीच हार मानू नये. अ, यश, अपयश दोन्ही आवश्यक आहे, पण अपयशापासून आपण शिकायला पाहिजे समोर. खाली पडल्यानंतर जोपर्यंत उठून धावणार नाही, तोपर्यंत आपलं लक्ष्य पूर्ण होणार नाही. तर म्हणून पडले तरी उठा आणि धावा. हा प्रिन्सिपल मी माझ्या आयुष्यात नेहमीच स्वतः अनुकरण केलंय त्याचं. खूप छान संदेश दिलाय सर. आजकाल खूपच अपयशानं खचून जाणारी पण मंडळी आहेत किंवा माहीत नाही त्यांना काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतात आणि खूप लवकर म्हणजे प्रयत्न कमी पडतात किंवा काय स्वतः सुद्धा त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, की आपण कुठे कमी पडतोय का? हे न पाहता ते अपयश आल्यानंतर खचून जातात. तर सरांनी फार सुंदर मेसेज दिलेला आहे.